हे आता जेवढे पण कॉल्स मेसेज येतात ना तुम्हाला, ते येऊ द्या. जितका हक्क गाजवायचा आहे ना आई वडिलांना, तितका गाजवू द्या. ऑफिसला पोचलास का? डबा खाल्लास का? किती वाजता निघणार आहेस? मग घरी येताना काय घेऊन येशील? मग तुझ्या आवडीची भाजी करू का? अरे किती केस वाढलेत. अरे दाढी बघ तुझी, जनावरासारखा दिसतोयस. हे सगळं जेव्हा ऐकायला येत असतं ना, तेव्हा आयुष्य फार सोपं वाटत असतं. या सगळ्याची किंमत त्या लोकांना विचारा ना, जे आई वडिलांपासून दूर राहत आहेत कामासाठी, पोट भरण्यासाठी, करिअरसाठी. क्षणाक्षणाला त्यांना या गोष्टीची आठवण येते. त्यांना असं वाटतं की आपली आई लांबून विचारतीये, कसा आहेस बाळा, काय चाललंय तुझ्या आयुष्यात. हेच जर ते जवळ असते तर डोक्यावरून हात फिरवून विचारलं असतं, किती शांत वाटलं असतं. त्यामुळे त्यांना जितका हक्क गाजवायचा आहे ना, गाजवू द्या. असेल ना तुमच्याकडे खूप मोठा फ्लॅट, खूप सारा पगार, सगळं काही, पण आपल्या वडिलांच्या वन रूम किचन पुढे ते सगळं छोटं पडतं. त्यांच्या आयुष्यात जितका ऐशो आराम केलेला असतो ना, 10 लाख कमवून सुद्धा आपल्याला करता येत नाही. करू द्या त्यांना जे करायचंय ते. आई वडिलांच्या पहिल्या हाकेला होऊ देत जा. कारण जेव्हा ही हाक येणं बंद होईल ना, तेव्हा फार अवघड जाईल आयुष्य. जपा आई वडिलांना, अपमान करू नका त्यांचा, की किती फोन करशील, किती त्रास देशील, अरे किती इरिटेट करतेस यार तू. आणि हे जे असतं ना, माय लाईफ माय रूल्स, माझी प्रायव्हसी आहे, मी एकटा राहणार, मी न्यूक्लिअर राहणार, हे राहणार, काही नसतं. काही नसतं. तुम्ही कितीही मोठे झालात तरी आई वडिलांची गरज तुम्हाला लागतेच. आणि हे काळ्या दगडावरची रेग आहे. आई वडिलांनी एवढं निस्वार्थी प्रेम तुमच्यावर या जगात दुसरं कोणीही करू शकत नाही. ही सुद्धा काळ्या दगडावरची रेग.